ओम श्री गणेशाय नमः. ओम श्री सरस्वती नमः. ओम श्री गुरुवे नमः. नमन माझे अष्टविनिका रिद्धिसिद्धीच्या नायका संसार दुरिताहरका मंगलमूर्ते नमन नाथा कुलदेवते श्री जगदंबे जगन्माते आणि म्हणणारी माळसापते मग सोडी निवास्या नमन माझे गुरुवरा कृपा मर्ते कृपा करा आणि धरून या माझे करा करवा हे लेखन रामचंद्र सुत पांडुरंग तथा तात्याने ख्यात मिरजेचे राजवैद्य प्रख्यात कर्मकर गोळीचे 1923 साली 20 सप्टेंबरला आशापुढे गुरुवारी 8 वाजता सकाळी जन्म घेतला. पण माता बालपणीच निवर्तली आणि करते सारी पाठोपाठ गेली. या कारणे पित्या पडली अति काळजी करण्याची योग्य स्थळ पाहुणे शिक्षण चौथीत सोडून आपले 12 वर्षीच त्यांनी विवाह आपला योजला. हरिपंत बाळ यांचा कुमार गणेश नामे योजल्यावर शेजारीच राईट करण्याचे संसद या सुज्ञ विचार पित्याने करमरकर घराणे सोडून आयशा रीतीने म्हणला बाळा आपण देवी मालती हे नामविधान केले. आपल्या पत्नीने 14 हे वैमान ना बाल ना तरुण देवी होती. पित्याचे निदान पडलेला आपण एकाकी माहेर प्रेमावीन सासरते नवीन यामुळे एका देवावीन दुर्ला आपण नागतो. एकदा घरता चूक हातून एकमते सासरच्या मंडळीने आपणा घराबाहेर काढून बंड केले. क्रोधवर रात्र अंधार तेवढी आत्मकथा पुरवली म्हणून जाता विहिरी जवळ प्रकटलं तर ते वृत्ते त्या वृद्धी देवाने उद्देशले आपण प्रेमाने बाळी याचे काही जीवन जगणे इतरांसाठीच कळ ते अपदेश करून शांत झाले. आपले म्हणून तेवीच आपल्या शोधाकडे आली. मंडळी सासरची पत्नी व्यापार सुरू केला. परी मग विचार बदलला आणि नष्करी नोकरीसाठी गेला. आपणा सहज पुण्याला युद्ध संपता नोकरी सुटली. मग दुकानदारी सुरू केली. परी संधी आता गाठली. दिल्ली सिव्हिल क्लर्क म्हणून दिल्ली जवळ ऋषिकेश गंगाणी गंगा स्नानाची तीव्र असो म्हणून उन्हाळ्यात सुट्टी असं गेला. आपण तिथे शिवानंद आश्रमात स्वामी शिवानंदांच्या समेत आपण सर्वांनी अंदाज सुट्टी पूर्ण पकडली. सुट्टी निरोपाचं होता नमिता आपण स्वामीबाई देवणी शिवानंद योग तरी अवश्य वाचाय स्वामी म्हटले. परी त्यातील योग विवेचन तात्विक शिक्षण ड्रेस म्हणून दिले. मध्ये सोडून वाचन त्याचे पुढे चाळ म्हणून पुस्तक चाळतो उलटीकडून चित्त आपले गेले वेधून त्यातील ध्यान पद्धतीने मग त्याच पद्धतीने सुरुवातीस आपण करू लागलं. तर फुरसतीचीच वेळी काही दिवस असते केले ध्यान आपण जमू लागले आणि मलाही आनंद लागले. ध्यान योगी पुढे ध्यानी वेगवेगळी संतांनी देवतादी दर्शन झाले. चित्तवृत्ती आनंदी लागली अधिकाधिक त्या योगी परी ध्यानी दिसता एक वेळ 1.5 फूट उंचीचे बोटच केवळ घेऊन असते त्याच्या सोडली ध्यानाची. आपण 1958 साली सूर्यग्रहण परवडीची वेळी गेली. शेजारची सर्व मंडळी गंगा स्नान हरिवारी तेवी आपले मनगत जाणून आपले पती आणि मनांनी झालेले अति आग्रह करून ऋषिकेशला आपण दैव योगिक गाडीत आपणाला मिळाली. वयस्क योगी 17 झाली. पुढे आपला मार्गदर्शिका केवळ सहारनपूरला गाडी बदलली. परी साडी मागेच विसरली म्हणून त्यांनीच आपणा दिली शुभ्र साडी स्वतःची. पुढे हरिद्वारला गाडी बदलली. तेथे तिने स्वतःच आपण ऋषिकेशच्या डब्यात बसले आणि झाले दिसेनासे उतरताच ऋषिकेशला आपण स्वामीजींचे दर्शन झाला. परी त्यावेळी स्वामीजी कुटीला जात होते परतून तरी स्वामीजी आपणास पडले. अजून स्नान नाही ना झाले. आधी स्नान मग ध्यान या बोलले. शरीरात स्वामीजी कुटीरात ती शुभ्र साडी नेसून स्नानोत्तर करू लागतं. झाले योगिनी आहो स्वतःच आपण भासायचा झाला. तेथपासून मग आपण करू लागला नियमित ध्यान. मग वेळोवेळी ध्यानी येऊन धीर तिथला स्वामीजींनी सलग 7-8 तासांहून होता कमी कष्टाला आपण फार म्हणे तेवी ध्यानी येऊन स्वामीजींनी केला आहे सबजोश जर नसेल बसवत सलग 8 तास तर बसून 3-4 वेळा पूर्ण करी होती तो. मग कथेले समर्थांनी येऊन आपले ध्यानी राम नाम घेऊ सदा तो आणि जाडू संडा हाची मग होऊ लागली. अधूनमधून श्री विष्णू लक्ष्मी दत्त हनुमान यांचे दर्शने साकार सगुण ध्याना माझी आपणाशी दृढ होऊ लागतासाठी वेळी होळी येऊन ध्यानी श्री समर्थ स्वामीजींनी केले मार्गदर्शन. दीर्घ ध्यानी शरीरात रस्ते उष्णता माने वाढू लागले. नको हे साधन असे वाटलं तरीही समर्थ स्वामीजीचं ध्यान होती. आणखी वाढता शरीर वाढले. आणखी उष्णता घामाघूम आपण होत होता. दिल्लीच्या थंडीतही पहाटे अतिउष्णतेने त्याच्या रक्त ते वाईट पाठीवर उमटू लागले. बिलोपत्राची चिन्हे आगळी वेळोवेळी ध्यानातर एकदा आयसे घडले. पाठीवरचे उष्ण चित्र मुडले. चित्रकार कल्याणतरी काढले. स्मृती राहावी म्हणून मग उपदेशले स्वामीजींनी आगे जागृत झाली तुझी कुंडली आता ते वैभवतांनी स्वतः साईज कष्ट तुझे. मग श्री समर्थ झालेले आहार निजन त्यांनी कथले त्यानुसार बघता हाती आले. सिद्धिरत्न आपल्या पुढे ती प्रवासातील योगिनी वडली येऊन आपले त्यांनी देवदेवता आळवळे सोडून पायी त्यांना तो सोडू दे. ऐशी साधना होता प्रगत आणखी सिद्धी झाल्या प्राप्त. परी आपण मांडल्या त्या ध्यान मांडलीच्यानुसार मग उद्देशोला स्वामीजींनी सिद्धी प्राप्त हरिमंडळी परी योग्य विवेक संधी देखील उपयोग त्यांचा करावा. ध्यान अनुभव ऐसे वाढता वृत्ती झाली बरी स्थिरता. मग पारक करण्याकरता घेतली प्रचिती सिद्धीची. मग बिकट वाट संपली. तपस्या आपली पळाली. अनन्य स्वामीजींची मिळाली. ऋषिकेशला येण्याची मे महिन्यात 62 साली अक्षय तृतीय रविवार सकाळी दीक्षा स्वामीजींनी दिली. गुरु मंत्राद्वारे आपणाशी आणि आदेशले तुझी प्रगती आहे सत्य परी यापुरती सावध राहून तू हाती घेई सर्वांची धीराने. शेवटी आदेश दिला जय जय प्राप्त झाले प्राप्त तुला तेथे वाट इतरांना मुक्त असते. या परी वागता श्री शंकर ध्यानी आले. पाठोपाठ ब्रह्मरंध्र प्रगटले. आता पाहता आपण दिसले पूर्ण स्वच्छ हृदय. नंतर समाधी चक्रे सात मागोमाग दिसले स्पष्ट. मग हृदय कमंडी म्हणून त्यात हंसदर्शन झाले. कठोर तपस्या सिद्धी सुलभ परी हंसदर्शनात दुर्लभ घडे जयासे लाभ म्हणती तयासे परमहंस. येत असता सिद्धीचे प्रत्यंतर अतर्क घटना घडला पार. वाणगे म्हणून 2-4 सांगतो येते. क्षणातही कोठे जाणे याने अशक्य ना सांगता करणे. सूक्ष्मदेह जगप्रणे ध्यानी म्हणे
वारू वारूनी. एकदा ध्यानी आपण घेतले अमरनाथ दर्शन. शिवलिंग पाहिले डोळे करून वैसर्गिक बनलेले जैवी पुसली अमरनाथ स्थिती अमरनाथ त्या आयडिया प्रपंच जे ध्यानी देखील त्याचे. एकदा ध्यानी दासन मिळाला सज्जनगड समर्थ सेवे देखील उत्सव पवनी प्रसाद सेवेला अमृतमय करीचा. 62 साली 22 डिसेंबरला शिष्यर निधन घडले. म्हणजे ते सर्व दृश्य देखील दिल्ली तिची राहुणी हेमंत बाळपुत्र आपला नोकरी निमित्त नसतं तेरणला. तेथे जोरात सुरू झाला दंगा. शहा विरोधी हे करतात गाठले तेरण. तेथे पुत्राची फॅक्टरी पण मंड गाठणं त्याचे निवासस्थान आणली खुशाली माझी. केला काही सिद्धींचा वापर कराय केवळ परपर तेही प्रसंग थोडेफार घडले असते. दिल्लीत असता आपण व्हावी अष्टगिरी क्रीडा निवड म्हणून अथर्वशीर्ष अनुष्ठान आरंभले. मराठी मित्रांनी श्री बाळही त्यात समज झाले. अनुष्ठानात सांग पडले. तेथे बाळांना वृत्तकडले पेरा निवारण योगिनीचे श्री बाळ येऊन वडले घरी. एक योगिनी कथ्य तपदुरी म्हणून व्हाव्या तुझे व्याधी भरी भेटतो ही तिचं एकदा. मग दुसऱ्या दिवशी आपण एका मैत्रिणीचे सभे घेऊन गेला घ्या दर्शन त्या योगिनीचे रीतीप्रमाणे योगिनीस वंदून विस्तारे कथले व्याधिलक्षण परी आले घटित घडून. आणि योगिनीच वंडी आपण असे म्हणे योगिनी आपण समर्थन मीच चाले आपल्या शरण भागा मम पीडा निवारण भेटून नव्हते आपणासे. दुसऱ्या दिवशी योगिनी येऊन घरी म्हणे एक आत्मा प्रवेशाने शरीरी पीडित ती पीडा निवारी. तिची ती दीन अवस्था देखून कळवळले आपले मातृमन म्हणून गुरु आज्ञा घेऊन निवारली पीडितेची. बालब्रह्मचारी सिद्ध म्हणून त्यांचेच एक शिष्य संजीवनी त्रास होईल तिला घरात म्हणून भेटली. एकदा आपण असे जोवडी तसे ती असं आपल्या घरी क्षमे त्रास तिचा तेवढ्या प्रिय म्हणून ती अधिका अवसरी येऊ लागली आपल्या घरी. दिसले आपण अभ्यासामध्ये वेगवेगळे मते जपते बाई. मग यंत्र एका प्रकडून तिचं वेळी आणि बिगडे प्रवृत्ती एका की शिवाय आत्मा हे एका प्रवेशाने तिचे फिरतो हे ध्यानी पाहुणी. गुरुदेव तिथल्या मते जपणी मुक्त केली संजीवनी. शिशूर आपले हरिपंत जाणून स्वदेहात निकट तातडीने पाचुराने आपण प्रत बदल असे सध्या आहे दक्षिणा आणि यावेळी मृत्यू अयोग्य टपवी तथा या शर्मस्कार शक्य आहे केवळ तुलाच. मग आपण स्वामीजींनी त्यांनी समर्थ द्यायला त्यांनी सांगितले तेथे केले सर्व काही प्रयत्न आपले सार्थकी लागले. संकट शिशुरांचे टळले परी यमराज कोपण धरले आपण असे बेफाम ताप अंगी भरला तेव्हा प्रगती आपण तुला देवा केवळ माझ्यामुळेच नाही याला व्यक्ती आपल्या करत मी केवळ करतो तरी बळी हे आपण जाणत असं चांगले करते करता समजे पण. आणि सही समर्थ म्हणतात हा युक्तिवाद आपला काहीसा यमराज पडला म्हणून आपण सावरला यमी यातनी म्हटून. श्री बाळ आपल्या हाती कोकलन झाले बेजाराती उबडी मागून उबडी ती बाजली चावल टम्याची ते दमापटीचा येऊ मजला संकल्प ऐसा आपण केला. त्याने दमा आपला लागला आणि झाले पतिमुक्त. मग त्यांनी बोध झाला तर त्रासपट्टीचा अवचला. मग थोडा तरी नको का बघायला त्रास तुला दम्याचा. योगी ठाईच राहून येते सूक्ष्मदेव कुठे जाऊन दैसे शेख मध्ये श्रीगुंजातून दिग्वली आज देहू मधली तैसे आपण स्वयंपुरीचरण करीत संकटी शिष्यांचे रक्षण अथवा त्यांचे उच्चार परिवर्तन दृष्टांताद्वारे वेळोवेळी एकदा आपला एका भक्त सपत्नी जात होता तरी तो मोटरसायकलवरून मार्गात घसरली गाडी ते पट्ट्याने मारली उडी परी भक्त आली बेशुद्धी गाडीच्या फरफटल्याने त्यावेळी आपण जिथे असे उचलून रस्त्याच्याकडेच ठेवले आणि त्याच्या देवजीने ॲम्ब्युलन्स मागवली. दिल्लीची एक महिमाला येत होती नित्य संध्याकाळ परिव्यसन ऐकत होती. तिला आपत्ती जबर यावी आपली प्रदिष्ट ओढली त्यावेळी तिला आपत्ती करते आपलीच मूर्ती दिसली. प्रत्येक कापूची दुकानी त्या रागेती आपणाकडे आली. संतापूर फिरवली निर्बस नाही बोट केली परी झाली व्यसनमुक्त. मालगावची एक सिद्ध सदिका डिसे लाईनला चिकट्टा मारला त्याने अर्धा आका तरी धावला आपण त्याचा वाचवाय मिरजाची ते लेखनो सातकासी पटणे टोकले येता सत्संगासी देवी आपण ती जशी देवीला दृष्टांत त्या दृष्टांती करून तिने मग आपले चरण धुळे धरले आपण होणं आणि शिष्यत्वही स्वीकारले. गुरु वेळी सुविद्य साधिका मिरजेची 5 वर्षे करी वारी वाढीची या पुण्य आपणा भेटता वारीत हमी सद्गुरू सानिध्य यावय. वैष्णव साधिके मिरजेची आपले कृपा निधान लागताच उमजनी हरिहर एकाचा शिवानंदपदी भाव ठेवी. तिथल्या 2 भगिनी आणि सुंदर भिन्न भिन्न गुरूंच्या असून भावी म्हणते आपले चरण गुरुतत्वाची एकची या भावे करी अध्यात्म विचार प्रसारण डेही स्वामीजींची आज्ञा म्हणून स्थापिले सत्संग सेवा म्हणून मिरजे माझे आपण नित्य सत्संग आणि त्यांना मोक्षांचे शंका निरसन मी त्यांना आध्यात्मिक मार्गदर्शन करिता आपण येथून सातकांचे प्रवर्धन मार्गदर्शन सांस्कृतिक मासिक धार्मिक उत्सवात प्रवचन करिता आपण वेळोवेळी त्याचे अक्षत त्या दासमी महाशिवरात्र गोकुळाष्टमी गुरुपौर्णिमा मासिक शिबिर नेहमी करता. विशेष सत्संग या कार्यवृक्षाचा विस्तार दिल्ली पुणे मुंबई सातारा उगार मालगाव जळगाव माधवनगर या शाखांद्वारे वाढविला. ऐसे आपले महिमान जे नित्य करीतील भावे पठण तो कृपे लाभवता आत्म्यान विनवी आपण राजाराम यती श्री राजाराम तथा गोविंद काशीनाथ जोशी विरचित योग योगेश्वरी स्तोत्र संपूर्ण समाप्त.